आणि आता एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा संवाद मेळावा सुरू आहे। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पवारांचा मेळावा होतोय। बाबाजानी दुर्राणींचा शरद पवार गटात पक्षप्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीत दुर्राणींचा पवार गटात प्रवेश। धाराशिवच्या परंडामध्ये प्रकाश आंबेडकरांची उद्या आरक्षण बचाव यात्रा। प्रकाश आंबेडकरांच्या रॅली आणि सभेचं आयोजन। सरकारशी आरक्षणावर लाईव्ह चर्चा केली होती। 11-12 महिन्यांपासून चर्चा लाईव्ह झाली। विरोधकांनी ती चर्चा बघावी। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये षडयंत्र दिसतंय। आचारसंहिता लागेपर्यंत वेळ काढूपणा सुरू, जरांगेंचा आरोप। आमचा जीव आरक्षणात, सरकारचा जीव खुर्चीत। आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावी लागेल, जरांगेंचा सरकारला इशारा। बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचेंनी जरांगेंची भेट घेतली। गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन कुचेंनी भेट घेतली। नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वेंच्या टेकाडी सर्कलमध्ये पोटनिवडणूक रद्द। नव्या उमेदवाराला 6 महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ मिळणार असल्यानं पोटनिवडणूक रद्द। भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्याकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे मागणी। पुणे रेल्वे स्थानकाचा 100व्या वर्षात पदार्पण। रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या वतीनं वर्धापन दिन साजरा। लवासा सिटीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी प्रशासनाकडून शोधकार्य सुरूच। दरड कोसळून 3 बंगले दरडीखाली गाडले गेल्याची घडली होती घटना। पुण्याच्या मावळमध्ये मुसळधार पावसामुळे इंद्रायणी आणि पवना नदीला पूर। 29 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटन बंदीचे आदेश। मात्र पर्यटकांकडून आदेशाला केराची टोपली। छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या हस्ते मी एक गुन्हेगार पुस्तकाचं प्रकाशन। प्राध्यापक मोतीराज राठोड यांनी लिहिलेलं आत्मचरित्र। धाराशिव जिल्ह्यातील 155 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या। पोलीस अधीक्षकांनी काढले आदेश। प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याची पोलीस विभागाची माहिती। 30 जुलैपर्यंत नांदेडमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी। जिल्हाधिकारी अभिजित राऊतांचे आदेश। नाशिकमध्ये सिटी लिंक बस कर्मचारी संपावर। वेतनवाढीच्या मुद्द्यावरून बस कर्मचारी आक्रमक। अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ। अमरावती जिल्ह्यात लाडका भाऊ योजनेसाठी 5,500 प्रशिक्षणार्थींच्या जागा। विविध शासकीय कार्यालयांमध्ये दिलं जाणार प्रशिक्षण। कृषी केंद्राची तपासणी करण्यासाठी अमरावतीचं पथक यवतमाळच्या महागावात दाखल। औषधी खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार। नवी मुंबईच्या उरण रेल्वे स्टेशन परिसरात तरुणीची क्रूरपणे हत्या। पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू। मीरा भाईंदरमध्ये खंडणीखोर भामट्या पत्रकाराला काश्मीरा पोलिसांकडून अटक। नामवंत कंपन्यांचा पत्रकार असल्याचं सांगत बार आणि हॉटेल व्यावसायिकांना देत होता धमक्या। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान। अर्जुनी मोरगाव तालुक्यात पंचनामे करण्याची मागणी। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन। वसईच्या चिंचोटी ते अंजूर फाटा भिवंडी रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी। ट्रकमधील मालाचं मोठं नुकसान। नवी मुंबईत शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर यांच्याकडून बेलापूरमधील इमारत दुर्घटनेची पाहणी। मुख्यमंत्र्यांनी पीडितांना मदत करण्याचे आदेश दिल्यानंतर पाटकर यांच्याकडूनही मदत।